पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राव साहेबांचा, लोक आधार पक्षाचा। घरातले सगळे आनंदात असल्यावर लई छान वाटत। इथून गेल्यावर सगळ्यांची आठवण येईल। काय झालं अगं, अशी का बघतेस? तुला आय लव्ह यू म्हणायची इच्छा होते का? अगं बोलून टाक ना। तुला माहिती आहे ना मला तुझे डोळे वाचताय का? बराबर ओळखताय तुम्ही, फक्त मी जाते हे ओळखू नका। रेणुका, थोडीशी कळ काढ, सरप्राईज साक्षात डोळ्याने पाहशील। तुला फटाके फोडायला आवडतात ना? हा, आवडतात। हे घे तुला फटाके। आणि हा मोठा भुईनाळा मुक्ताताईला फोडायला द्यायचा। कुणाला? मुक्ताताईला। हा, हे कुणाला? मला। आणि हा भुईनाळा मुक्ताताईला। हा। गजा, अरे एकटं नको ना फोडू, मुक्ताताईला येऊ दे। मुक्ताताई, हे तुला फोडायचंय। घाबरू नकोस, मी आहे ना। थांब थांब, मी फुलभाजी घेऊन येतो। दादा येतो आम्ही। हा, राहू दे राहू दे राहू दे। जाया
या अगं त्यांना फटाके उडवू दे. तू मम्मीकडे चल. अरे पण पप्पा. मी काय सांगतोय तू मम्मीकडे चल. चल. माझ्या आनंदामध्ये तू सहभागी व्हायचं नाहीस. ती आशा दामू बघ आहेत का? नाही ना? तुमची लायकी नाही माझ्या आनंदात माझ्या मिरवणुकीत सहभागी व्हायची. मागं जा. मागं. लाव ना. मामा तर ही कुठे आली? दादाने तिला का थांबवलंय? मला का माहिती? तोच तर प्रश्न पडलाय मला. मामा काय घोळ होणार नाही ना? नाही थांब. नाही दादा, मला भीती असते, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हीच ला. दादा दादा कार्यक्रमाचा झक्काच झालाय बघा. आता निघतो आम्ही. राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे. चला. ठीक आहे ठीक आहे. अरे नको बाबा. अरे सगळं पितळ उघडं पडेल. अरे लोचा होईल. आपली सगळ्यांची नावं येतील सगळी. नको नको थांब जरा. बघूया काय होते ते. थांब. हात थोडा वर. बाळा हळूहळू ग बाळा. वाटायला पण चांगलंच भाजलंय तिच्या. काय अगं देवी आई. अगं काय झालं काय? अण्णा एवढं काही नाही झालंय. तुम्ही नका तरस करून घेऊ. मला नाही तरस होते. अरे बघ आत्माराम, एवढं झालं तरी आपल्यालाच धीर देते ती. आणि नको काळजी करू. डॉक्टरसाठी गेलेत ना घरातले सगळे. अरे येतील डॉक्टर. मुक्ता येतील हा डॉक्टर. बाळा हुंकर मारू का? गार वाटेल मग तुला. हा अरे काय झालं?
कधी येतो काही म्हणाले का ते? अरे नाही, इकडे जरा ती ही आहे इमर्जन्सी. हा ठीक आहे, थँक्यू. ते डॉक्टर खंडेलवाल गावाला गेलेत. ते डॉक्टर यादव त्यांच्या त्या क्लिनिक मध्ये खूप गर्दी आहे, घरी यायला नाही म्हणता येत ते. पण मग ते सासूबाईंच्या वेळेला आलेले ते डॉक्टर पाध्ये त्यांचं काय झालं? ते सुद्धा घरी यायला नाही म्हणतायत. ते म्हणतात पेशंटलाच घेऊन दवाखान्यात या, गर्दी आहे. बाबा आता कसं करायचं? वहिनीला खूप त्रास होतोय हो. तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल. ते नाडकर्णी हॉस्पिटल भाजलेल्या पेशंटसाठी खूप चांगलं आहे. आपण तिला घेऊन तिकडेच जाऊयात. हा चालेल चालेल. चालेल काय चालेल, प्रायव्हेट नको. त्यापेक्षा आपण तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊया. मुक्ता ताईला काय होणार नाही ना ग? मला लय काळजी लागून राहिली. हा ग, जावई बापू आहेत ना तिच्या सोबत, ते देतील लक्ष. आई पण तिला काय होणार तर नाही ना? नाही रे, काही नाही होणार. माया एवढीच माया आहे माझ्या मुक्तावर. तू आजही वे त्याच्यावर, त्याची काळजी घे. तुला काय होऊ देऊ नकोस. तुझ्या आवडत्या लेकरावर वाईट वेळ येऊ देऊ नकोस ग. आज ज्या देवा घरी गेला होता तेव्हा तू म्हणाली होतीस की देवाला ते आवडतात म्हणून त्यांनी बोलवून घेतलं. मग आता देवीला आपली मुक्तता आवडती, मग देवी तिला तिच्या गजा काय पण नको बोलू. देवीला नाही आवडत ती. आई काय पण बोलती. बाळा, आईला पण माहिती आहे मुक्तावर तिच्या एवढंच प्रेम करणारी लई माणसं इकडे आहेत. ते तिला कुठंच नाही देणार, आपल्या जवळच ठेवणार आहे. एवढं सगळं झालंय तरी तुम्ही तिचा द्वेष करायचं काही सोडू नका. सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं म्हणताय तुम्ही? का मग काय झालं? सरकारी दवाखान्यात उत्तम बर्निंग वॉर्ड्स असतात. नाही, सरकारी दवाखाने उत्तमच असतात, तिथले वॉर्ड्सही चांगलेच असतात, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये वंस. पण बोलताना जो दुजाभाव करताय ना तुम्ही, त्याबद्दल बोलतेय मी. नाही, मला माहिती मुक्ता तुम्हाला आवडत नाही, ती या घरची सून व्हायला तुम्हाला नकोय. पण तुमच्या रावदादांना आज तिनेच वाचवलंय, निदान हे तरी विसरू नका. तुझ्या आतमध्ये येण्याची हिंमत कशी झाली? नाही, बघायला आले होते. तुझ्या अंगात काळीज आहे का निस्ती हाडं असं शिल्लक राहिलेत? म्हातारे, माझं डोकं सरकवू नको. हा, अरे शरम वाटली पाहिजे रे तुला. ती मुक्ता धावली नसती ना तर तू जित्ता राहिला नसतास. अरे स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझा जीव वाचवला,
तिला बघायला जायला सुद्धा तू तयार नाहीस. मला अक्कल शिकवायची ना. मी काय करायचं काय नाही करायचं तू नाही शिकवायचं मला. इतकं वंगाळ वागू नकस रे. म्हणलेलंच आहे, अन्नदाता आणि जीवनदात्याला कधी इसरायचं नाही, नाहीतर पुढच्या संकटाच्या येळी दैव आपल्याला इसरत. तुझं मान सन्मान जरा बाजूला ठेव आणि खोली बाहेर पड. जाऊन जरा तिची विचारपूस कर. तू निघता येत ना. कोणा जर आतमध्ये आलीस ना तर परिणाम फार भयंकर होतील. खरंय, ह्या जन्मात देवाला तुला दगडच बनवायचं होतं. चुकून माणसाच्या जन्माला घातला बघ. चल निघ. सगळ्यांना तोंड फुटले. मला विचार करायला सुद्धा वेळ देत नाहीये. मी जे काही पाहतोय, मला जे काही दिसतंय ते मात्र कोणालाच कळत नाहीये. हा, त्या मुक्ताने माझा जीव वाचवला खरा, पण इंद्राचा एवढा स्फोट कसा काय होऊ शकतो? त्याच्यावरती कुणी आणखीन स्फोटक टाकली होती की काय? तो स्फोट झाला की केला गेला. म्हणजे मला मारण्याचा डाव आखला गेला होता. मुक्ता दादांना वाचवायला गेलीच कशी तेच तर कळत नाहीये ना. सगळ्या प्लॅनची वाट लावून टाकली. ते तर झालंच, पण दादा आता हे प्रकरण हातात घ्यायला बसलेत. म्हणजे दादांना वाटलं असणार आहे की आपल्या विरोधात कोणीतरी कट रचलाय आणि तो कोण याचा शोध ते नक्की घेणार. अरे बाप रे, त्याचा शोध घेणार म्हणजे त्याच्या तळाशी जाणार, आणि तळाशी तर आपण दोघी बसलोय. दादांना तिथपर्यंत जाण्याची गरजच नाहीये. ही मुक्ता बरी झाली की स्वतःच जाऊन सांगेल. ती कसली सांगते? तिला काय माहित की हा कांड आपल्या दोघांचा होता म्हणून. मामा, ज्या अर्थी ती दादांना वाचवायला आली ना, तिला नक्की माहित असणार की आपलंच आहे हे. फार शाणी आहे ती, किंवा किमान तिला कुणकुण तरी लागलीच असणार आहे. अरे बाप रे, म्हणजे लवकरच आपली चांबडी सोडली जाणार आहे. मी काय म्हणतो युवराज, आपण दाजींना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा प्लॅन तुमच्यासाठी नव्हताच, तर मुक्ताला संपवायला होता, तर त्यांचा विश्वास बसेल आपल्यावर? काही सांगता यायचं नाही मामा. अरे बाप रे, नाही तरी पण मला हेच योग्य वाटतंय. आपण दाजींना भेटूया आणि सर्व काही सांगून टाकूया. माझं बोलणं तेवढं दिसतं ना तुम्हाला, पण त्यामागचा विचार कोणाला दिसतो का? भाऊ मला सांग, मुक्ताचा इन्शुरन्स आहे का? नाही ना? नाही असणारच ना, असण्याचा संबंधच नाही. कसा असेल इन्शुरन्स? तिच्या घरचे पण इथेच राहतात, त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं तर तिची सेवा शुश्रूषा तेच करतील ना, गोष्टी सोप्या होतील. ए अंबिके, जनाची नाही निदान मनाची तरी बाळग. मुळात आहे का जरा तरी? किती ही बाई द्वेष करते माझा. बोला बोला, सगळ्यांनी मलाच वाईट करून टाक. डॉक्टर कसा नाही आहे ना अजून. कोणी आणायला गेलाय का नाही काय माहिती. मोठ्या मालकीनबाई पण बाहेर गेल्यात, त्या पण घ्याय ना. मुक्ता बाळा, बाळा मुक्ता बाळा, अगं तुला काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाही. अगं वाचिन तू नीट, वाचिन वाचिन वाचिन. काय करू काय करू काय करू आता? जाऊन बघायला पाहिजे.
कोण आहे तो माझा शत्रू? कोणाची एवढी हिंमत झाली? त्या भोयंदळ्यामध्ये बॉम्ब ठेवलाय हे मुक्ताला आधीच कसं काय कळलं?